नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत. आज आपल्याला तांदळाचे खिचे, त्यालाच पापड पण म्हणतात, हे बनवायचे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 किलो तांदळाचे पीठ आहे, 50 ग्रॅम पापड खारे, अर्धा चमचा जिरी आहे, मीठ घेतलेलं नाही. पापड खार खारडच असतो म्हणून मीठ घेतलेलं नाही आहे. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे 1 किलो पीठ आहे. 1 किलो पिठासाठी 1 लिटरच पाणी घेतलेले आहे. जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलेलं आहे. जिरी, पापड खार, पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता याला कमीत कमी 1700 ग्रॅम पाणी लागलेलं आहे. 1000 ग्रॅममध्ये झालेलं नाही, का तर हा जुना तांदूळ आहे, पाणी भरपूर लागलेलं आहे. जाड तांदूळ होता. आता आपल्याला कुकरला लावायचं आहे. होईन 2 डब्यात. आता आपल्याला एक कुकरला लावायचं आहे. कुकरमध्ये मी 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. हे 2 डब्यामध्ये पीठ भरलेलं आहे. वरच्या डब्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, वाफेचं पाणी जाऊ नये म्हणून. आणि आपल्याला याच्या 7 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. गॅस चालू केलेला आहे. गॅसवर ठेवूया कुकर. सात शिट्ट्या झालेल्या आहे. गॅस बंद करूया. वाफ गेलेली आहे. आता आपल्याला यातला एक डब्बा काढून घ्यायचा आहे. हे आता मी प्लॅस्टिकमध्ये काढलेलं आहे पीठ. तर या जरा आपल्याला लाटण्याने चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. कपड्यावर टाकलं तरी चालतं, पण मी प्लॅस्टिकमध्ये टाकलेलं आहे म्हणजे हाताला पण चटके बसत नाही. तेल आहे, यातला अर्धी वाटी आपल्याला ह्या पिठात टाकायचं आहे तेल आणि मऊ करून घ्यायचं आहे.
हे आता पुरीचं यंत्र आहे. मी याच्यातच हे पापड करणार आहे. आणि हे पापड आपल्याला प्लॅस्टिकवरच करावं लागतात, ते तसे होत नाही आहे. ह्याच्यात पण जास्त मोठे नाही होत, आपल्याला लाटण्याने लाटावंच लागतात थोडे. एवढंच होतं याच्यामध्ये, ह्या यंत्रामध्ये पण. तांदळाचे पापड आपले करून झालेले. मी फॅन खालीच सुकवलेले आहेत. मी अगोदर टाकले होते बाहेर उन्हात, पण ते असे सगळे चिरा पडायला लागल्या म्हणून फॅन खाली ठेवलेले आहेत. आता बरेचसे चांगले सुकलेले आहेत. फॅन खाली सुकवल्यानंतर ऊन देणार आहे. आता आपले तांदळाचे पापड चांगले वाळलेले आहेत, त्याला खिच्चे पण म्हणतायत. आता आपण तळून पाहूया कसे होत आहेत. तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झालेले आहे. पापड्या तळून पाहूया. केवढे मोठे पापड झालेले आहेत तळून. छान फुललेले आहेत. दोन पापडामध्येच आपली प्लेट भरलेली आहे. म्हणजे ते किती मोठे झालेले आहेत, किती फुगलेले आहेत. तुम्ही पण हे उन्हाळी तांदळाचे पापड करून पहा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद. कसं करून बरोबर म्हणजे आवड नाही.